शेतामध्ये तात्पुरता शिवारी रस्ता मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने चक्क चांदूरबाजार तहसीलदारासमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। सोमवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे। सचिन वाटाणे, वय वर्ष 40 असे शेतकऱ्याचे नाव आहे। ते गजानन नगर चांदूरबाजार येथील रहिवासी आहे। घटना घडताच सदर शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे। या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। वाईकरी करायची आहे, तुम्ही त्यांना त्रास देऊन राहिले, तेच म्हणून राहिले तुम्ही रोज त्याने आगे होते हळूच करून राहिलो मी अरे आवाजच कमी आहे साहेब, तुम्ही त्रास देऊन राहिले, त्याच्या जीवाला मरण्याचा प्रश्न आहे, त्याला पेरणं करायचं आहे, तुम्ही त्याला त्रास देऊन राहिले। अरे हळू करून काय होते, हळू करून प्रश्न मिटणार आहे काय? तू हळू करून राहिला एक महिन्यापासून, तुम्ही त्याला चक्कर काय तहसीलदार साहेब नाही आहेत म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही। असं कसं झालं? अरे हळू बोला ना। अरे हळू कसा बोलणार आहे? त्याच्या जीवाचा बलवाई तुम्ही काय जीव घ्यायला होता रे? जीव घ्यायला होता का? जीव देऊन राहिला असता का? जीवाचा बळाला काय? तुमची जबाबदारी आहे ते, तुमची जबाबदारी आहे। त्याचा जर जीवाचा कमी जास्त झाला तुमची जबाबदारी आहे। हे काय करून राहिलो? एक महिन्यापासून तो कास्तकार जीवाचा बळवाट करून राहिला, त्याला त्रास देऊन राहिले तुम्ही। अरे तुमची जबाबदारी, त्याचं काही कमी जास्त झालं तर तुमची जबाबदारी आहे। तुम्ही आवाज कमी करा नको कास्तकाराचा, कास्तकाराला का आवाज दाबता तुम्ही पीक मारायला कास्तकाराचा जीवाचे खेळ करून राहिले। एम्ब्युलन्सला फोन लावा लवकर त्याचं टेबलवर घ्या, टेबलवर घ्या, टेबलवर घ्या, लवकर निर्णय लावायचा, निर्णय लावायचा, आवाज करावा लागला तुम्ही। कास्तकार एक महिन्यापासून तुमच्याकडे जीव राहिले, तुम्ही जीव घेऊन राहिले का? जीव घेऊन राहिले का त्याचा? आणखी दबाव कुठे घेऊन राहिले का? कास्तकारासाठी घेऊन राहिले, नोकऱ्या काय तुमच्या मागे राहिले काय कास्तकार? लेकरं मागणं वाले तुमचे जीव, तुम्ही म्हणता आराम बोला, तुम्ही माणसं आहे ना, लाटा वाढू दे ना, का रेतीचे पैसे खायला बसले काय करता? रेतीचे गुलामी करायला बसले काय? हे बरे का बोला लवकर बोला फोन लावा लवकर लोकांना जीव घेपर्यंत तुम्ही त्यांना बोलून राहिले का? मिटवता प्रश्न, रस्ता घेणं तुमचा अधिकार आहे, राजकीय दबावापोटी तुम्ही काम करून राहिले। लोकांच्या सेवेसाठी राजकीय दबावापोटी आहे का देता? त्याचा जीव घेऊन गाडी बनवा लवकर, त्याचा जर जीवाचा कमी जास्त झाला तर तुम्ही जबाबदार आहात। ते फॅमिली आहे त्याची, एक महिन्यापासून तो तुमच्या जोडून राहिला, आज येता उद्या या, कोणाची पद्धत पाहिजे काय व्हिडिओ सोडून घ्या, लोकांना काढलं पाहिजे। तुम्ही रेतीवाल्यासाठी या का जनतेसाठी आहात? पैसे कोण राहिले मार गाडी बरोबर बंद माणसाला त्रास देता सर। दादा तुम्ही जा हा हो लवकर घ्या, लवकर घ्या, गाडी काढ ना, घ्या ना लवकर, आण लवकर मोबाईल आण लवकर। किंवाची खेळून राहिले साले भाड खाऊ, रेतीचा माल खायचे अडकते अडकता बोल तिकडे चला चला कोणासोबत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।